नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला पाहूया. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होताना दिसतेय. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यानं आता सरकारनं नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं इतर व्यवहारही सुरळीत व्हावेत यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. राज्यातल्या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून नाट्यगृह, सिनेमागृह, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं 100% क्षमतेनं सुरू राहतील. इतर जिल्ह्यात 50% क्षमतेची अट कायम असणार आहे. अनलॉकचे हे नवे नियम नेमके काय आहेत? कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हे अनलॉकचे नियम आता लागू होणार आहेत? ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया. मुंबई शहर, मुंबई उपनगर, यासोबतच पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर, हे ते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता अनलॉकचे जे नियम आहेत ते लागू केले जाणार आहेत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्वाती, अनलॉकचे नवे नियम आता लागू केले जाणार आहेत, त्या अनुषंगानं ते नियम नेमके काय आहेत त्याबद्दल देखील माहिती दिली जाते. सविस्तर स्वाती, याबद्दल काय सांगता येईल? खरं तर आपण ज्या 14 जिल्ह्यांची आता नावं घेतली, ही 14 जिल्हे हे ए या कॅटेगरीतील, ए या वर्गवारीतील आहेत. ए वर्गवारी कोणाला म्हटलं गेलंय ते जर ज्या शहरांमध्ये लसीकरण जे आहे, ज्या लसीकरणाचा पहिला डोस जो 90% झालेला आहे, दुसरा जो डोस आहे जो 70% लोकांनी घेतलेला आहे आणि जिथला पॉझिटिव्हिटी जो रेट आहे तो 10%पेक्षा कमी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्याचे बेड्स आहेत ते 40% किंवा त्याच्यापेक्षा कमी इतके भरलेले आहेत, अशा शहरांसाठी ए वर्गवारी किंवा ए ही लिस्ट देण्यात आलेली आहे. आणि अशा सगळ्या शहरांमध्ये मग थिएटर्स असतील, मॉल असतील किंवा बाकी या सगळ्या ज्यांची पूर्ण क्षमतेनं सुरू होण्यास, म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स या सगळ्यांना 100% क्षमतेसह सुरू होण्यास परवानगी दिलेली आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट नमूद केलेली आहे की सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट घेणाऱ्यांना 2 लसींची अट ही बंधनकारक आहे. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये केस पण यावर जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि 2 लसींची काय आवश्यकता अशा पद्धतीनं सध्या कोर्टामध्ये याबद्दलचा लढा दिला जातोय. तरीही राज्य सरकारनं याबाबत कोणतीही शिथिलता दिलेली नाही आहे आणि या ए वर्गवारी व्यतिरिक्त किंवा ए कॅटेगरीतल्या या 14 शहरांव्यतिरिक्त, 14 जिल्ह्यांव्यतिरिक्त बाकी इतर सगळे जे जिल्हे आहेत तिथे मात्र या सगळी जे म्हणजे हॉटेल असतील किंवा रेस्टॉरंट्स असतील, जिम, स्पा यांची जी 50% क्षमतेनंच असणार आहे हे लक्षात ठेवावं लागणार आहे. जे मोठाले रिलिजियस असतील, म्हणजे धार्मिक असतील, सांस्कृतिक असतील, असे जे इव्हेंट्स केले जाणार आहेत तर त्यांची क्षमता म्हणजे त्या हॉलच्या, त्या ग्राउंडच्या एक 50% किंवा मग 200पेक्षा अधिक असता कामा नये असंही म्हटलं गेलंय. पण त्यातल्या त्यात ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की जिथे आपण मुंबईसारख्या शहरात, मुंबई सबअर्बन सारख्या जिल्ह्यामध्ये आपण सतत म्हणतोय की जिथे पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, अनेकदा 0 मृत्यूंची नोंद झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आता मुंबई शहर खुलं व्हायला काही हरकत नाही आहे अशा पद्धतीनं लोकांचं म्हणणं होतं आणि सरकारही या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे की मुंबई पुण्यासारखी शहरांना आता पूर्णपणे क्षमतेने सुरू होण्यास मात्र मुभा देण्यात आलेली आहे. आणि
या नियमांचा आता जसं 2 लसीकरणाचा मुद्दा आहे, सगळ्या एस्टॅब्लिशमेंट म्हणजे हॉटेल असतील किंवा जिम असतील किंवा स्पा असतील या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना मात्र पूर्णपणे लसीकरण केलेलं असावं, याच्यामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे. आणि तसं नसेल तर त्या एस्टॅब्लिशमेंटवर कारवाई करण्याचे अधिकार पण त्या जिल्ह्याच्या जे कोणी प्रमुख असतील, मग ते कलेक्टर असतील किंवा मग पालिका आयुक्त असतील, त्या अशांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे एका बाजूला ही नक्कीच चांगली गोष्ट आहे की पूर्णपणे शिथिल झालेली आहेत, निर्बंध पूर्णपणे शिथिल केलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला मात्र लसीकरणाचे 2 डोस हे बंधनकारक सांगण्यात आलेले आहेत. त्यातल्या त्यात ही एक समाधानाची गोष्ट आहे की मुंबई शहर, पुणे शहर ज्या पूर्ण क्षमतेनं, कारण आपण बघितलं की मागच्या 2 वर्षांमध्ये वेगवेगळ्या एस्टॅब्लिशमेंट्स असतील, म्हणजे दुकान असतील किंवा रेस्टॉरंट्स असतील, ज्या आर्थिक संकटातून जात आहेत त्या परिस्थितीमध्ये त्यांना हा दिलासा मिळणं गरजेचं आहे. आणि आता हा जो सीझन आहे, ज्याला आता आपण परीक्षांचा मोसम आहे आणि याच्यानंतर मग टुरिस्ट खूप मोठ्या प्रमाणावर इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये या नियमांना हटवणं गरजेचं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट राज्याअंतर्गत, 2 राज्याअंतर्गत किंवा राज्यात अंतर्गत प्रवासासाठी कोणत्याही प्रकारची अट असणार नाहीये. स्वाती, आणि गेल्या काही दिवसांपासून सगळे नागरिक याच निर्बंध शिथिल होण्याचीच वाट बघत होते.